पण या व्हिडिओमध्ये आपण लिमिटिंग रिएजंटचा एक क्वेश्चन पाहणार आहोत. लिमिटिंग रिएजंटचा क्वेश्चन म्हणजे काय असते, हे स्टोइचियोमेट्रीमध्ये या टाईपचे क्वेश्चन येतात. म्हणजे एक रिॲक्शन दिलेली असते तुम्हाला आणि त्याच्यामध्ये सगळ्या रिॲक्टंटची माहिती दिलेली असते. माहिती म्हणजे त्यांचे वजन किंवा तुम्हाला मोल किंवा त्यांची व्हॉल्यूम दिलेली असते आणि प्रोडक्टबद्दल तुम्हाला विचारतात की किती प्रोडक्ट बनल वगैरे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते जे रिॲक्टंट दिलेत त्याच्यातला एक रिॲक्टंटला लिमिटिंग रिएजंट म्हणतात. म्हणजे त्याच्यामुळं रिॲक्शन थांबणार असते, ते कमी असते, त्याला लिमिटिंग रिएजंट म्हणतात. ते शोधावं लागते. ते लिमिटिंग रिएजंट कसं शोधायचं त्याचा फॉर्म्युला देतो, या उदाहरणामध्ये सगळं समजावून सांगतो आणि खाली 2 उदाहरणं अजून करण्यासाठी देतो आणि त्या दोन्ही उदाहरणांचे खाली कॉमेंट्समध्ये उत्तरं लिहा. पहिल्यांदा बघा, हे क्वेश्चन मी वाचतो, अर्थ सांगायचा प्रयत्न करतो. या क्वेश्चनसोबतच हे आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचा आहे. बघा, क्वेश्चन आहे 5 grams ऑफ नायट्रोजन गॅस कंसात दिले N2 रिॲक्ट विथ 10 grams ऑफ हायड्रोजन गॅस H2 टू फॉर्म अमोनिया. अमोनियाचा इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला NH3. फाइंड द मास ऑफ अमोनिया फॉर्म. तर अमोनिया किती बनेल त्याचा तुम्हाला वजन काढायचं. तर जेव्हा केव्हा स्टोइचियोमेट्रीचा प्रश्न येते, तुम्हाला पहिल्यांदा बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहून घेता आली पाहिजे. बघा, इथं रिॲक्टंट कोण कोण आहेत मी त्यांना हायलाईट करतो. रिॲक्टंट एक आहे नायट्रोजन गॅस, एक रिॲक्टंट कोण आहे हायड्रोजन गॅस. त्यांचे बघा रेणुसूत्र लिहून घ्या. नायट्रोजन गॅसचं रेणुसूत्र कोण आहे N2 प्लस हायड्रोजन गॅसचं काय लिहून घ्या रेणुसूत्र, त्याचं रेणुसूत्र कोण आहे H2. प्रोडक्ट लिहून घ्या. प्रोडक्ट कोण बनायला तुमचा, प्रोडक्ट कोण बनते तुमचा NH3. बघा इथं हे प्रोडक्ट लिहिलं आहे, हे बघा प्रोडक्ट NH3. ही रिॲक्शन लिहून घेता आली पाहिजे. बघा हे आत्ता मी क्वेश्चनमधली बघूनच लिहून घेतली. क्वेश्चनमध्ये नायट्रोजनचं रेणुसूत्र दिलं म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला, तुम्ही लिहून घेतला. त्याच्यानंतर हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला, तुम्ही लिहून घेतला आणि प्रोडक्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही लिहून घेतला. आता तुम्ही काय करायचं आहे, आता हिला बॅलन्स करायचं आहे. बघा इकडे नायट्रोजन 2 आहेत, इकडे नायट्रोजन किती आहे फक्त 1 आहे. इकडे हायड्रोजन 2 आहेत, इकडे हायड्रोजन किती आहे 3 आहेत. जर इथं मी 2 टाकलं तर बॅलन्स होते का बघा. आता इकडे नायट्रोजन 2 झाले प्रोडक्टकडे, पण इकडे 2 आहेत, तर दोन्हीकडे नायट्रोजन बॅलन्स झाले. पण हायड्रोजन इकडे किती झाले, इकडे 2 हायड्रोजन झाले फक्त. इकडे हायड्रोजन किती झाले, एका अमोनियामध्ये 3 आहेत, तर असे 2 अमोनिया म्हणजे 3 गुणिले 2 किती झाले 6 झाले. तर हायड्रोजन बॅलन्स झालं नाही, तर इथं तुम्हाला काय टाकावं लागणार 3. तर ही झाली बॅलन्स केमिकल रिॲक्शन तुमची. आता ही झाली तुमची बॅलन्स केमिकल रिॲक्शन. हे तुम्हाला दिलेलं नसते, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे जर क्वेश्चन बघून वाचून समजावून. आता याच्यात काय सांगितलं तुम्हाला की 5 ग्राम कोण आहे नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन गॅस किती आहे 10 ग्राम आहे. हे दिलेली माहिती आहे, तर हे X ग्राम बनल असं विचारलं आहे. एक मी उदाहरण तुम्हाला सांगतो, हे वाचायची कशी रिॲक्शन. बघा इथं काही नाही म्हणजे याचा कोएफिशियंट किती आहे 1 आहे. इथं काही नाही म्हणजे इथं किती आहे, याचा कोएफिशियंट 3 आहे आणि अमोनियाचा कोएफिशियंट किती आहे 2 आहे. यांचे सगळ्यांचे ना आधी तुम्हाला रेणू वस्तुमानांक म्हणजे मॉलिक्युलर तुम्हाला मास माहीत पाहिजे. सगळ्यांचे मॉलिक्युलर मास आधी आपण काय करू, सगळ्यांचे मॉलिक्युलर मास लिहून घेतो. इकडे मी साईडला लिहितो मॉलिक्युलर मास म्हणजे मोलार मास. तर नायट्रोजनचा मोलार मास किती असते बघा, नायट्रोजनच्या रेणूमध्ये किती नायट्रोजन आहेत 2. एका नायट्रोजनचं वजन किती असते 14. 2 नायट्रोजनचं वजन किती असते तर 28. हे मोलार मास ऑफ नायट्रोजन मी असं लिहितो. मोलार मास ऑफ नायट्रोजन मी असं लिहितो किती येते 14. त्याच्यानंतर मोलार मास ऑफ नायट्रोजन झाल्यानंतर हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅसचं मोलार मास किती येणार आहे 2. एका हायड्रोजनचं वजन किती 1 असते, तर 2 हायड्रोजनचं वजन किती असणार 2. त्याच्यानंतर मोलार मास ऑफ मी कोणाचं लिहून घेतो NH3चं. तर एका नायट्रोजनचं वजन किती असणार 14 आणि 3 हायड्रोजनचं किती 3, तर टोटल वजन किती झालं 17. ऐका आता हे काय बोलायला मी हे मोलार मास लिहिले. हे एका मोलचं वजन आहे. एका मोलचं वजन किती आहे 14 ग्राम. एका मोलचं वजन हायड्रोजनच्या किती आहे 2 ग्राम आणि नायट्रोजनच्या एका मोलचं वजन किती आहे 17 ग्राम. व्यवस्थित ऐका. स्टोइचियोमेट्रिक जी रिॲक्शन आहे तिला कसं वाचायचं बघा.
तिला कसं वाचायचं, एवढे मोल असतात. हे स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट म्हणजे काय असतात, मोल. म्हणजे मी वाचून दाखवतो इथं बघा. नायट्रोजनचा 1 मोल रिॲक्ट करते 3 मोल, हे कोण आहे, हायड्रोजनसोबत. 3 मोल हायड्रोजनसोबत आणि बनते काय, 2 मोल NH3 म्हणजे अमोनिया बनते. हे मोल असते, हे वजन नसते. परत सांगतोय, हे वजन नसते, मोल असते. हे स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट म्हणजे एवढे मोल्स. तर हे अशी रिॲक्शन सांगते. नायट्रोजनचा 1 मोल कितीचा आहे, 14 ग्रामचा. आणि हायड्रोजनचा 1 मोल कितीचा आहे, 2 ग्रामचा, आहे की नाही. पण नायट्रोजनचा 1 मोल असेल तर हायड्रोजन किती लागते, 3 मोल. तर बघा 3 गुणिले 1 मोल कितीचा आहे, 2 ग्रामचा. तर 3 गुणिले 2 किती, 6 ग्राम, आहे की नाही. म्हणजे हे काय म्हणाले की 14 ग्राम नायट्रोजन गॅस 6 ग्राम हायड्रोजन गॅससोबत रिॲक्ट करते आणि काय बनते बघा. अमोनियाचा 1 मोल कितीचा आहे, 17चा. पण बनायले किती मोल, 2 मोल. म्हणजे टोटल किती वजन बनणार अमोनियाचं, 17 दोन्ही 34 ग्राम. तर काय बनते, 34 ग्राम 34 ग्राम काय बनते अमोनियामध्ये. आता याच्यात बघा एक मिस्टेक झालेली आहे, ती काय शोधा तुम्ही. तर नायट्रोजनचा 1 मोल 14 ग्रामचा असते का, नाही. तर एका नायट्रोजनचं वजन किती असते, 14 ग्राम. पण नायट्रोजनच्या एका मोलमध्ये किती येतं, अणू 2. तर नायट्रोजनचा 1 मोल किती ग्रामचा असते, 28 ग्रामचा. तर नायट्रोजनचा 1 मोल किती ग्रामचा असते, 28 ग्रामचा. आता हे कसं कळालं आपल्याला बघा, कारण 14 ग्राम आधी येऊ लागलं उत्तर आणि हे 6 ग्राम. 14 आणि 6 किती झालं असतं, 20 ग्राम. पण इकडं बनायले किती, 34 ग्राम. आणि आपल्याला माहीत आहे केमिकल रिॲक्शनमध्ये मास नेहमी काय होते, कॉन्झर्व होते. तर मग त्यामुळं आपल्याला कळालं की आपण काय केलं, चूक लिहिलं. कारण आपण नायट्रोजनचा 1 मोल फक्त 14 ग्रामचा लिहिला. नायट्रोजन गॅसचा 1 मोल किती ग्रामचा असते, 28 ग्रामचा. तर बघा ना आता तुम्ही, हे 28 ग्राम नायट्रोजन गॅस आणि 6 ग्राम कोणती गॅस, हायड्रोजन गॅस किती बनवते, तर 34 ग्राम अमोनिया गॅस बनते. आता बरोबर झालं का, 28 आणि 6 34 झालं. तर ही आधीची मिस्टेक आपल्याला कळाली. जर आपल्याला एक लॉ माहीत असला असता, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे की केमिकल रिॲक्शन होताना जे आहे रिॲक्टंटचं वजन, टोटल वजन, रिॲक्टंटचं टोटल वजन. आता इकडलं रिॲक्टंटचं टोटल वजन किती आहे, 28 + 6 34. तेवढंच प्रोडक्टचं टोटल वजन राहते. तर बघा आता परत मी रिवाईज करतो. प्रॉब्लेम काय होता, की प्रॉब्लेम काय, आपल्याकडे आपल्याला सांगितलं नायट्रोजन गॅस हायड्रोजन गॅससोबत रिॲक्ट करायली आणि अमोनिया गॅस बनायला आहे. आपल्याला सांगितले 5 ग्राम नायट्रोजन गॅस 10 ग्राम हायड्रोजन गॅससोबत रिॲक्ट करायली तर अमोनिया किती बनायला आहे. आपण जेव्हा बॅलन्स रिॲक्शन लिहिली तर आपल्याला कळालं की 1 मोल नायट्रोजन गॅस 3 मोल हायड्रोजन गॅससोबत रिॲक्ट करते आणि 2 मोल काय बनते, आपला 2 मोल अमोनिया गॅस बनते. तर हे बघा बॅलन्स केमिकल रिॲक्शन. आता मी एकदा खाली परत लिहून घेतो. काय होतं, 1 मोल नायट्रोजन गॅस रिॲक्ट करते 3 मोल हायड्रोजन गॅससोबत आणि बनते 2 मोल अमोनिया गॅस. आणि मी परत क्वेश्चन सांगतो, हे किती दिले तुम्हाला, 5 ग्राम दिले कोण, नायट्रोजन गॅस. आणि हायड्रोजन गॅस किती दिली आहे, 10 ग्राम. तर अमोनिया गॅस किती बनते ते विचारले तुम्हाला, तर मी म्हणालो x ग्राम. आता परत सांगतो क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. दिलेले मोल बघायचे. आता आपल्याला मोल दिले नाहीत, वजन दिले. तर वजन दिलं म्हणजेच मोल दिलेलं असते, कारण आपण वजनाचं मोल करू शकतो. तर लिमिटिंग रिएजंट शोधायचं. फर्स्ट स्टेप LR शोधायचं. LR कसं शोधायचं असते, LR शोधण्यासाठी काय माहीत पाहिजे, रेशो माहीत पाहिजे. कोणता रेशो माहीत पाहिजे, परत सांगतो, रेशो कोणता माहीत पाहिजे, गिवन मोल भागिले स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंटचा रेशो माहीत पाहिजे. सगळ्या रिॲक्टंटचा, सगळ्याचा हे रेशो काढायचा. जेवढे रिॲक्टंट आहे, इथं रिॲक्टंट किती आहेत, 2. दोघांचा हे रेशो काढायचा. गिवन मोल भागिले स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट. कोणा दोघांचा, नायट्रोजनचा आणि कोणाचा, हायड्रोजनचा. बघा आपण नायट्रोजनचा हे एक रेशो काढू. हे तर त्याच्यासाठी रेशो काढायसाठी आधी मोल लागतात, तर दोघांचे पण मोल काढून घेऊ. तर मी काढतो मोल ऑफ नायट्रोजन गॅस गिवन वेट बाय मोलार मास. वेट किती दिलेला आहे,
5 ग्राम. मोलार मास किती आहे 28. तर मग किती आले मोल 5/28 मोल आले. त्याच्यानंतर मी काय करतो मोल्स ऑफ हायड्रोजन गॅस त्याचं पण गिवन वेट भागिले मोलार मास. गिवन वेट किती आहे 10 ग्राम भागिले त्याचं हायड्रोजनचं मोलार मास किती असते हायड्रोजन गॅसचं 2. तर याचे मोल किती आले 5 मोल. याचे मोल किती आले 5/28 मोल. 5/28 एकूण छोटा अंक असतो आणि हे 5 मोल आहे. म्हणजे कोणाचे मोल जास्त आलेत हायड्रोजनचे. पण आपल्याला मोल ज्याचे जास्त आहेत ते किंवा मोल कमी असते ते बघायचं नसते, आपल्याला रेशो काढायचा असते. तर रेशो काढू. आता रेशो कोणाचा काढू नायट्रोजन गॅसचा. कशाचा रेशो असते गिवन मोल भागिले स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट. नायट्रोजन गॅसचे किती मोल दिले 5/28 भागिले स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट किती आहे रिॲक्शनमध्ये नायट्रोजन गॅसचा 1. तर 1 आहे म्हणजे तेच उत्तर येते 5/28. याचा रेशो किती आला 5/28. आता हायड्रोजन गॅसचा रेशो बघूत आपण काय असते गिवन मोल भागिले बघा रेशोचं सूत्र काय गिवन मोल भागिले स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट. हायड्रोजनचे मोल किती आहेत 5 मोल. 5 मोल आणि स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट किती आहे हायड्रोजनचा इथं बघा रिॲक्शनमध्ये 3 5/3. तर हे अंक बघा एकूण मोठा येणार आहे कारण वर 5 3 ला भागायचे. तर हे एकूण मोठं येणार आहे. हे किती याला रेशो 5/3. तर या दोघांमध्ये मोठं कोण आहे हे मोठं आहे आणि हे कसं आहे छोटा आहे. आणि जे छोटा असते तेच कोण असते जे छोटा असते तेच कोण असते तुमचा लिमिटिंग रिएजंट. म्हणजे लिमिटिंग रिएजंट कोण आला नायट्रोजन गॅस. लिमिटिंग रिएजंट कोण आला नायट्रोजन गॅस. आता लिमिटिंग रिएजंट आल्यानंतर प्रोडक्ट कसा बनते ते कसं काढतात बघा. फॉर्म्युला आहे मोल ऑफ लिमिटिंग रिएजंट भागिले त्याचा कोइफिशियंट. त्याचा कोइफिशियंट बरोबर ज्याचे काढायचे त्याचे मोल. आपल्याला कोणाचे मोल काढायचे आपल्याला अमोनियाचे मोल काढायचे. तसं तर वजन काढायचं पण वजन काढायसाठी आधी आपल्याला काय काढून घ्यावं लागतात मोल. म्हणून मोल काढायलो. अमोनियाचे मोल काढायचे तर मोल ऑफ NH3 भागिले त्याचा कोइफिशियंट भागिले त्याचा कोइफिशियंट. मोल ऑफ LR कोण आहे आधी परत एकदा लक्ष देऊन बघा कोण आहे नायट्रोजन आणि त्याचे मोल्स किती बघा. हे रेशो आहे रेशो नाही घ्यायचा त्याचे मोल्स घ्यायचे. नायट्रोजनचे मोल किती आहे तर 5/28. मोल्स ऑफ LR म्हणजे किती 5/28 भागिले त्याचा कोइफिशियंट. नायट्रोजनचा कोइफिशियंट किती होता 1. मोल ऑफ NH3 ला X मानतो. कोइफिशियंट त्याचा किती आहे NH3चा बघा रिॲक्शनमध्ये कोइफिशियंट NH3चा किती आहे 2. तर 2 लिहितो बघा. 1 न भागल्यावर हेच उत्तर येते 5/28च उत्तर आलं बरोबर. X/2 X काढायचं तर 2 भागाकारातलं गुणाकारात नेतो 5 गुणिले 2 भागिले 28 बरोबर X. 5 गुणिले 2 काय आहे ते 10/28 बरोबर X. आणि लक्षात ठेवा X काय आहेत X जे आहेत ते मोल ऑफ NH3 आहेत. तर X जे आहे ते मोल ऑफ NH3 येणार आहेत. 2 न भागलं ते 5 किती व्हायले 14 काय आले X म्हणजे मोल ऑफ NH3. पण आपल्याला काय काढायचं वेट ऑफ NH3 आणि वेटचा फॉर्म्युला काय असते मोलला गुणावं लागते मोलार मासनं. मोल किती आलेत आपले बघा 5/14 आले. मोल आले 5/14 आणि मोलार मास किती आलेला आहे तर आलेला आहे किती 28 कारण नायट्रोजन गॅसचं मोलार मास असते 28. तर वेट ऑफ NH3 काढायलो आपण. तर वेट ऑफ NH3 काढताना आपल्याला मोल ऑफ NH3 गुणिले मोलार मास ऑफ NH3 ने करावं लागते. तर मोल ऑफ NH3 किती आले ते आपले 5/14 गुणिले मोलार मास ऑफ NH3चा मोलार मास किती आहे तर 28 नाही आहे किती आहे 17 आहे. एका Nचं वजन किती असते 14 आणि 3 Hचं वजन किती असते 3. तर 14 + 3 17. तर 5/14 गुणिले 17 हे उत्तर येणार. आणि मला सांगा 5/14 गुणिले 17
हे कोणत्या ऑप्शनसोबत मॅच होते. इथं मी तुम्हाला वर ऑप्शन दिले होते 3.4 येते का 6.07 येते का 8.5 येते का 10.2 येते. सगळ्यात जवळ ज्याच्या मॅच होते ते आन्सर खाली कॉमेंटमध्ये सांगा. सगळ्यात जवळ ज्याच्या मॅच होते ते खाली आन्सर कॉमेंटमध्ये सांगा. आणि अजून आता मी 2 सेम टू सेम देणार करायला. तर हे पूर्ण कॉन्सेप्टने शिकवण्यासाठी हे एवढा क्वेश्चन मोठा झाला. नाही तर क्वेश्चन करताना तुम्हाला जास्त काही स्टेप करायची गरज नाही. असा क्वेश्चन आल्यावर मी सांगतो परत एकदा, पहिली स्टेप काय आहे, तुम्हाला बॅलन्स रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. बॅलन्स्ड रिॲक्शन लिहा पहिली स्टेप. ओके. दुसरी स्टेप काय, बॅलन्स रिॲक्शनमधला कोण शोधायचा आहे तुम्हाला, LR म्हणजे लिमिटिंग रिएजंट शोधायचा. लिमिटिंग रिएजंट शोधायसाठी काय माहीत पाहिजे तुम्हाला, दिलेले मोल भागिले स्टोइचियोमेट्रिक कोइफिशियंटचा रेशो सगळ्यात कमी ज्याचा ते LR आहे. तर मोल काढावं लागतात तुम्हाला. त्याच्यानंतर LR आल्यानंतर तुम्हाला प्रोडक्टचं काय काढायचं आहे, वेट काढायचं आहे. LR आल्यानंतर प्रोडक्टचे काय काढायचे, मोल काढायचे. आधी प्रोडक्टचे काय निघतात, आधी प्रोडक्टचे मोल निघतात. आणि मग चौथी स्टेप काय आहे, तुम्हाला जे प्रोडक्ट आहे त्याचं काय निघते, वजन निघते. मोलला कशानं गुणल्यावर, मोलार मासनं प्रोडक्टचं वजन निघते म्हणजे वेट. पहिल्यांदा बॅलन्स रिॲक्शन लिहा, नंतर LR शोधा, नंतर प्रोडक्टचे मोल काढा. LRनं कसे निघतात, LR छेद LRचा कोइफिशियंट बरोबर प्रोडक्टचे मोल भागिले प्रोडक्टचा कोइफिशियंट. तिथून प्रोडक्टचे मोल निघतात. प्रोडक्टचे मोल निघाल्यानंतर प्रोडक्टचं वजन निघते त्याला मोलार मासनं गुणल्यावर. हे 4 स्टेप लक्षात ठेवा, असं लिहून घ्या. हे स्टेप्स आहेत सोडवायचे गणित. हे लिमिटिंग रिएजंट प्रॉब्लेम सोडवायचे स्टेप्स आहेत. बॅलन्स रिॲक्शन लिहिणं, नंतर LR शोधणं, नंतर प्रोडक्टचे मोल काढणं, नंतर प्रोडक्टचं वेट लिहिणं. अजून मी सेम टू सेम 2 गणित देणार आहे आणि काढून दाखवा. हां, हे गणित लिहून घ्या. बघा, प्रॉब्लेम 2 टाका, क्वेश्चन नंबर 2 टाका किंवा प्रॉब्लेम नंबर 2 टाका आणि हे गणित करून लगेच मला खाली कमेंट्समध्ये उत्तर सांगा. तर बघा काय म्हणते, परत एकदा सांगतो. 8 ग्राम ऑफ कार्बन आहे जे की रिॲक्शन करायला 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन गॅस. बघा, कार्बनचं रेणूसूत्र C लिहायचं, ऑक्सिजन गॅसचं रेणूसूत्र O2 लिहायचं आणि काय बनवते, कार्बन डायऑक्साईड. डिटरमाइन द मास ऑफ कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस. तर कार्बन डायऑक्साईड किती तयार होईल त्याचं मास लिहायचं. बघा परत मी लिहून देतो वाटल्यास. केमिकल रिॲक्शन, कार्बन रिॲक्शन करायले ऑक्सिजन गॅससोबत आणि बनवायले काय, कार्बन डायऑक्साईड. ही बॅलन्स आहे का रिॲक्शन. बघा इथं कार्बन एक आहे, इकडे कार्बन एक आहे, इकडं ऑक्सिजन एक आहे, इकडं इकडं ऑक्सिजन 2 आहेत, इकडं पण ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत. तर एकदम बॅलन्स रिॲक्शन आहे. हीच रिॲक्शन तुमची बॅलन्स आहे, हिच्यातच तुम्हाला सोडवायचं आहे. याच्यात लिमिटिंग रिएजंट शोधा, कार्बन आहे का ऑक्सिजन आहे. पहिल्यांदा लिमिटिंग रिएजंट शोधा, मग लिमिटिंग रिएजंटनंतर तुम्ही काय काढा, दिलेले मोल काढा. लिमिटिंग रिएजंटच्या मोलनं तुम्हाला प्रोडक्टचे मोल भेटतात आणि याचे मग मोल भेटले एकदा कार्बन डायऑक्साईडचे की त्याला याच्या कार्बन डायऑक्साईडच्या मोलार मासनं म्हणजे 44 ग्रामनं जर गुणलं तर तुमचं उत्तर येऊन जाते. आणि तिसरा क्वेश्चन लिहून घ्या, याचंही लगेच उत्तर खाली करून दाखवा. तिसऱ्या क्वेश्चनचं की 12 ग्राम यावेळेस कॅल्शियम आहे, रिॲक्ट विथ 15 ग्राम ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईडचं वजन काढायचं. परत लिहून घ्या. बघा, कॅल्शियमचं तुम्हाला रेणूसूत्र दिले Ca आणि ऑक्सिजनचं दिले तुम्हाला O2. बनते काय, त्याचे रेणूसूत्र दिले CaO. ठीक आहे, बॅलन्स आहे का रिॲक्शन नाही आहे. इकडं O2 आहे, तिकडं O1च आहे. तर इथं जर तुम्हाला बॅलन्स करायसाठी इकडं 2 टाकलं, इकडे किती झाले, इकडं ऑक्सिजन 2 झाले आणि इकडं पण ऑक्सिजन 2 झाले, पण इकडे कॅल्शियम 2 झाले आणि इकडे कॅल्शियम 1च आहे. इथं खाली लिहिता येत नसते, रेणूसूत्र बदलता येत नाही, याच्या पुढे लिहिता येते. तर ही झाली बॅलन्स केमिकल रिॲक्शन. परत सांगायला 3 स्टेप. LR शोधा. पहिल्यांदा बघा रिॲक्शन तर लिहिली, त्याच्यातली एक स्टेप मीच करून दिली. त्याच्यानंतर LR शोधा. या दोघांपैकी हे LR आहे का, हे LR आहे. LR शोधल्यानंतर याचे मोल काढा, याचे मोल नंतर याचं वजन काढा. सिंपल आहे.